विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या तासाला नागरी सहकारी बँकांच्या समस्या पाहिल्या होत्या. आज आपण नागरी सहकारी बँकेच्या समस्यावर उपाय पाहणार आहोत. रेमेडिएस ऑन प्रॉब्लेम्स ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक. नागरी सहकारी बँकांच्या समोर ज्या समस्या आहेत त्या समस्या दूर करण्यासाठी कोणते उपाय योजले पाहिजेत. विद्यार्थ्यांना आपण पाहिलं होतं पाठीमागं, नागरी सहकारी बँक ही विशिष्ट शहरामध्ये स्थापन झालेली असते. त्या नागरी सहकारी बँकेचं कार्यक्षेत्र शहरी आणि निमशहरी भागापुरतं मर्यादित असतं. एका शहरापुरते मर्यादित कार्यक्षेत्र असलेली शहरी व निमशहरी लोकांकडून ठेवी गोळा करून त्यांना वैयक्तिक तारणावर विविध कारणासाठी कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकेला नागरी सहकारी बँक असं म्हणतात, अशी आपण व्याख्याही पाहिली होती. त्याचबरोबर शहरी व निमशहरी भागात कर्ज पुरवठा करण्यासाठी सहकारी तत्वावर स्थापन झालेली संस्था म्हणजे नागरी सहकारी बँक होय, अशी ही व्याख्या आपण पाहिली होती. त्याचबरोबर ज्या नागरी सहकारी बँकाचे भाग भांडवल व राखीव निधी 1,00,000 रुपयापेक्षा अधिक आहे आणि ज्या सामान्य बँकिंगची कार्य करतात आणि ज्या इतर सहकारी संस्थांना सभासदत्व देत नाहीत, त्यांनाच नागरी सहकारी बँका असंही संबोधलं जातं. शहरी भागातील कामगार वर्ग, कारागीर वर्ग, लहान व्यापारी, पगारदार, नोकर वर्ग यांना नागरी सहकारी बँकेचं सभासदत्व होता येतं. कामगार, कारागीर, लहान व्यापारी आणि पगारदार नोकर वर्ग यांना सावकारांच्या पाशातून मुक्तता करण्यासाठी, वैयक्तिक तारणावर कर्ज पुरवठा करण्यासाठी, बचतीची व काटकसरीची सवय लावण्यासाठी नागरी सहकारी बँकेची स्थापना करण्यात आली. ज्या प्राथमिक सहकारी बँका शहरी आणि निमशहरी भागात स्थापन झालेल्या आहेत त्यांना नागरी सहकारी बँका असं संबोधलं जातं. भारतात पहिली नागरी सहकारी बँक ही 5 फेब्रुवारी 1889 मध्ये मुंबई प्रांतातील बडोदा या शहरात विठ्ठल लक्ष्मण कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झाली. या संस्थेलाच नाव दिलेलं आहे अन्योन्य सहाय्यकारी मंडळी, असं या नागरी सहकारी बँकेला नाव देण्यात आलेलं आहे. आता आपणाला नागरी सहकारी बँकेच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यावर कोणते उपाय योजता येतील याचा विचार आज आपणाला करावयाचा आहे. नागरी सहकारी बँक ही विशिष्ट शहरामध्ये स्वयंरोजगाराला मदत करणारी प्रमुख बँक असते. शहरी भागातील विविध व्यावसायिकांना, कारागिरांना, नोकरदारांना कर्ज पुरवठा करण्याचं काम नागरी सहकारी बँक करते. नागरी सहकारी बँकेने आपल्या कार्यपद्धतीमध्ये ज्या समस्या दिसून येतात त्या समस्यावर पुढील उपाय योजल्यास त्यांच्या कार्यात या बँका
यशस्वी होऊ शकतील. चार्टमध्ये विद्यार्थ्यांनो पहा, नागरी सहकारी बँकांच्या समस्यावर उपाय सांगितलेले आहेत. चार्टमध्ये डाव्या बाजूला 5 उपाय सांगितलेले आहेत, उजव्या बाजूला 5 उपाय सांगितलेले आहेत. डाव्या बाजूला बघा, एकाखाली एक उपाय सुचवलेले आहेत. उत्पादक कर्जावर भर, कर्मचारी वर्गास प्रशिक्षण, भांडवलात वाढ, कार्यक्षम व्यवस्थापन, समतोल विकास. उजव्या बाजूला थकबाकी वसुली, कर्ज वाटपात सुलभता, एकेरी नियंत्रण, निष्ठावंत संचालक मंडळ आणि आधुनिक बँकिंग सेवा. एवढे उपाय या नागरी सहकारी बँकेच्या समस्यावर सुचवलेले दिसून येतात. आता त्यातला पहिला उपाय आहे तो म्हणजे उत्पादक कर्जावर भर. नागरी सहकारी बँकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यामध्ये आपण एक समस्या पाहिली होती, अनुत्पादक कर्जावर भर. नागरी सहकारी बँकांनी उत्पादक कार्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करावे अशी अपेक्षा असते, परंतु या बँका शहरी भागामध्ये घर बांधणी, वाहन खरेदी, फर्निचर, TV, वॉशिंग मशीन, संगणक यासारख्या टिकाऊ उपभोग्य वस्तूच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा करताना दिसून येतात. तर नागरी सहकारी बँकांनी या बाबीवर कर्जपुरवठा न करता उत्पादक कर्जावर भर दिला पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, तर नागरी सहकारी बँकांनी शेतीवर आधारित जे उद्योग आहेत, दुग्ध व्यवसाय असेल, फळभाजी व्यवसाय असेल, फुलझाडांची लागवड करणारा व्यवसाय असेल, अशा व्यवसायांना कर्ज वाटप करणं आवश्यक आहे. सभासदांना उपभोग्य वस्तूंच्या खरेदीसाठी नागरी सहकारी बँकांनी कर्ज वाटप करू नये, तर नागरी सहकारी बँकांनी उत्पादक कर्ज वाटपावर मोठ्या प्रमाणामध्ये भर द्यावा. उत्पादक कार्यासाठी मोठ्या प्रमाणात जर नागरी सहकारी बँकांनी कर्ज पुरवठा केला तर या बँकांच्या थकबाकीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की नागरी सहकारी बँकांनी अनुत्पादक बाबीवर कर्ज पुरवठा करण्याऐवजी उत्पादक कर्जावर भर या बँकांनी दिला पाहिजे. उत्पादक कर्जावर जर भर नागरी सहकारी बँकांनी जर दिला तर या बँकांच्या थकबाकीचं प्रमाण कमी होण्यास निश्चितच हातभार लागेल. त्यानंतर पुढचा उपाय आहे कर्मचारी वर्गास प्रशिक्षण. आता नागरी सहकारी बँकेतील कर्मचारी जे असतात हे कर्मचारी फारसे प्रशिक्षित नसतात. कर्मचाऱ्यांना बँकिंग व्यवहाराची पुरेशी माहिती त्यांना नसते. बँकिंग क्षेत्रात नवनवीन होणारे बदल त्यांना माहीत नसतात. कर्मचारी प्रशिक्षणाकरिता कार्यशाळा, शिबिरे इत्यादींचे आयोजन करण्यात या बँका अपयशी ठरलेल्या आहेत. या बँकाकडे पुरेसे भांडवल नसल्यामुळे प्रशिक्षणाची सोय या बँका उपलब्ध करून देऊ शकत नाहीत. म्हणून नागरी सहकारी बँकांनी काय केलं पाहिजे, तर या बँकांनी आपल्या कर्मचारी वर्ग व अधिकारी वर्ग जो आहे या कर्मचारी वर्गासाठी आणि अधिकारी वर्गासाठी कार्यशाळा व शिबिरे यांचे आयोजन करून प्रशिक्षण देण्यावर भर दिला पाहिजे. जर नागरी सहकारी बँकांनी
आपल्या कर्मचारी वर्ग आणि अधिकारी वर्ग यांच्यासाठी कार्यशाळा आणि शिबिरे यांचं आयोजन करून प्रशिक्षणावर जर भर दिला तर कर्मचारी वर्ग आणि अधिकारी वर्ग जो आहे यांची कार्यक्षमता वाढण्यास निश्चितच मदत होईल. त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे भांडवलात वाढ. आता नागरी सहकारी बँका ज्या आहेत या नागरी सहकारी बँकांकडं निधी जो असतो तो अपुरा असतो, त्यांच्याकडं भांडवल तोकडं असतं. या बँकेचे कार्यक्षेत्र एका शहरापुरतं मर्यादित असतं, त्यामुळे बँकेची सभासद संख्या कमी असते. सभासद संख्या या बँकांची कमी असल्यामुळे भाग भांडवल, प्रवेश शुल्क, सभासदांच्या ठेवी, राखीव निधी इत्यादीद्वारे जमा होणारा निधी त्यांना स्वतःचा विकास साध्य करण्यासाठी अपुरा पडतो. मध्यवर्ती सहकारी बँकाही नागरी सहकारी बँकांना त्यांच्या गरजेप्रमाणे कर्ज उपलब्ध करून देत नाहीत. बँकाकडे पुरेसा निधी नसल्यामुळे त्यांना स्वतःचा विकास साध्य करता येत नाही. मग नागरी सहकारी बँकांनी आपल्याकडे सभासद जो वर्ग आहे आणि जो बिगर सभासद वर्ग आहे अशा सभासद व बिगर सभासदाकडून अधिकाधिक ठेवी आकर्षित करण्याचा प्रयत्न या बँकांनी केला पाहिजे. जर नागरी सहकारी बँकांनी सभासद आणि बिगर सभासदाकडून अधिकाधिक ठेवी आकर्षित करण्याचा प्रयत्न जर केला तर या बँकांकडील भांडवलात वाढ होण्यास मदत होईल. कारण बँकांकडील भांडवलात वाढ कधी होते तर सभासद वर्ग आणि बिगर सभासद वर्गाकडून जर ठेवी वाढवल्या तर त्यांच्या भांडवलामध्ये निश्चितच वाढ होऊ शकते. सभासद संख्येत वाढ केली तर भाग भांडवलातही वाढ होण्यास मदत होते. म्हणजे सभासदांची जर संख्या वाढवली तर सभासदांकडून भाग रूपाने जमा होणारं किंवा प्रवेश फीच्या रूपानं जमा होणारं जे भांडवल आहे हे भांडवल नागरी सहकारी बँकांकडं उपलब्ध होईल आणि त्यामुळं भांडवलात एकंदरीतच वाढ होण्यास मदत होईल. तसेच या बँकांच्या भांडवलात वाढ होण्यासाठी राज्य सरकारनेही या बँकांना सुरुवातीच्या काळात भांडवल पुरवठा केला पाहिजे. राज्य सरकारने या बँकांना सुरुवातीच्या काळात भांडवल पुरवठा जर केला तर भांडवलात वाढ होण्यास निश्चितच मदत होऊ शकेल. त्यानंतर पुढचा उपाय आहे कार्यक्षम व्यवस्थापन. आता नागरी सहकारी बँकांचं भांडवल व ठेवीचं प्रमाण नेहमी अपुरं असतं. त्यामुळं या बँका काय करतात, कमी वेतनावर कर्मचारी वर्ग व अधिकाऱ्याची नेमणूक करतात. अकुशल व अकार्यक्षम कर्मचारी व अधिकारी वर्ग असल्यामुळे नागरी सहकारी बँकांच्या व्यवस्थापनात कार्यक्षमतेचा अभाव दिसून येतो. आधुनिक संगणक प्रणाली कर्मचारी वर्गाला हाताळता येत नसल्यामुळे त्याचा परिणाम नागरी सहकारी बँकांच्या कार्यक्षमतेवर झालेला दिसून येतो. मग नागरी सहकारी बँकांचं भांडवल आणि अपुऱ्या ठेवीच्या प्रमाणामुळे जर बँका कमी वेतनावर कर्मचारी व अधिकाऱ्यांची नेमणूक करत असतील, अकुशल व अकार्यक्षम कर्मचारी व अधिकारी वर्ग जर या बँकांकडे जर असेल तर निश्चितच या बँकांच्या प्रगतीत अडचणी निर्माण होतील. म्हणून नागरी सहकारी बँकांनी व्यवस्थापन कार्यक्षम होण्यासाठी संचालक मंडळातील सर्व संचालक वर्ग, सर्व कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग
यांना सहकारी शिक्षण व प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. प्रभावी व्यवस्थापनासाठी व्यवस्थापन समितीला प्रशिक्षण देणं फार आवश्यक आहे. आणि नागरी सहकारी बँकांचे व्यवस्थापन कार्यक्षम होण्यासाठी संचालक मंडळातील सर्व संचालक वर्ग, कर्मचारी वर्गातील सर्व कर्मचारी वर्ग आणि नागरी सहकारी बँकेकडे असणारा जो अधिकारी वर्ग आहे, यांना जर सहकाराचं शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याची जर व्यवस्था केली तर निश्चितच नागरी सहकारी बँकांचं कामकाज सुधारण्यास मदत होईल आणि नागरी सहकारी बँकांची प्रगती अधिक गतीनं होऊ शकेल. त्यानंतर पुढचा उपाय आहे तो म्हणजे समतोल विकास. आता नागरी सहकारी बँका ज्या आहेत, या नागरी सहकारी बँकांचा विकास सर्व भागामध्ये सर्व प्रदेशामध्ये समान झालेला दिसून येत नाही. काही राज्यामध्येच नागरी सहकारी बँकांची प्रगती अधिक वेगाने घडलेली आहे. महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, अशा ठराविक बोटाव मोजण्या इतपत राज्यामध्येच नागरी सहकारी बँकांचा अधिक विकास झालेला आहे. परंतु इतर राज्यामध्ये या बँकांचा फारसा विकास झालेला नाही. मग इतर राज्यामध्ये नागरी सहकारी बँकांचा फारसा विकास न झाल्यामुळे त्या राज्यातील शहरी कारागिरांना व लहान व्यावसायिकांना या बँकांच्या सेवेपासून वंचित राहावे लागते. भौगोलिकदृष्ट्या या बँकांचा विकास असमतोल झालेला आपल्याला दिसून येतो. मग राज्यामध्ये नागरी सहकारी बँकांचा समतोल विकास होण्यासाठी व मागासलेल्या भागात बँकांचा शाखा विस्तार होण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सुरुवातीच्या काळात परतीच्या भागांच्या स्वरूपात भांडवल विनामोबदला पुरवणं आवश्यक आहे. त्यामुळे मागासलेल्या शहरी भागात नागरी सहकारी बँका स्थापन होऊन त्या भागांचा समान विकास होण्यास मदत होईल. म्हणून नागरी सहकारी बँकांचा सर्व प्रदेशामध्ये समान विकास होणं फार महत्त्वाचं आहे. पुढचा उपाय आहे थकबाकी वसुली. नागरी सहकारी बँकांची जी थकबाकी आहे, ही थकबाकी मोठ्या प्रमाणामध्ये आपणास दिसून येते. कारण नागरी सहकारी बँकांची थकबाकी ही नेहमी वाढत जाते. कर्ज देताना नागरी सहकारी बँका पुरेशी काळजी घेत नाहीत. कर्ज वाटप करताना नागरी सहकारी बँका अनुत्पादक कार्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करतात. नागरी सहकारी बँकांनी कर्ज वाटप केल्यानंतर कर्ज वापराकडे दुर्लक्ष या बँकांचं मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं दिसून येतं. त्याचबरोबर कर्ज वसुलीची अपुरी यंत्रणा नागरी सहकारी बँकांकडे असल्यामुळे या बँका अडचणीत येत आहेत. संचालकाचा प्रभाव कर्ज वाटप करण्यावर जास्त प्रमाणामध्ये पडतोय. त्याचबरोबर राजकीय दबावामुळे कर्ज वसुलीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे या बँकांच्या थकबाकीचं प्रमाण वाढत जातंय. मग नागरी सहकारी बँकांनी काय केलं पाहिजे तर या बँकेनं व्यक्तीकडील थकबाकी वसुलीचा वेग वाढवला पाहिजे. कर्ज मंजुरीच्या वेळी कर्ज परतफेडीची क्षमता विचारात घेतली पाहिजे. राजकीय दबावाचा विचार न करता कायदेशीर मार्गाने कर्ज वसुली केली पाहिजे. त्याचबरोबर बुडीत कर्जाबाबत नफ्यातून विशेष बुडीत कर्ज निधी उभारला पाहिजे. तरच नागरी सहकारी बँकांच्या
थकबाकीचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल. अन्यथा नागरी सहकारी बँकांची जर थकबाकी वाढत गेली तर या बँकांची प्रगती न होता या बँकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल. म्हणून या बँकांनी थकबाकी वसुली करण्याकडे अधिक भर दिला पाहिजे. त्यानंतर पुढचा उपाय आहे कर्ज वाटपात सुलभता. नागरी सहकारी बँका जे आहे या नागरी सहकारी बँका कर्ज वाटप करताना मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय व्यक्तींच्या दबावाखाली कर्ज वाटप करताना दिसून येतात. नागरी सहकारी बँकांचे जे कर्ज धोरण आहे हे कर्ज धोरणच चुकीचं असलेलं आपणास दिसून येतं. कर्ज वाटपासंबंधीचे निर्णय संचालक मंडळ घेताना दिसून येतं. कर्ज मागणी अर्जाची छाननी, कर्जाचा वापर, कर्ज परत करण्याची क्षमता इत्यादी गोष्टींचा विचार न करता संचालकाच्या दबावामुळे अपात्र व्यक्तींना कर्ज मोठ्या प्रमाणात दिली जातात आणि कर्ज तारण नियमांचे पालन या बँकांचं होताना दिसून येत नाही. म्हणून नागरी सहकारी बँकांनी कर्ज वाटप करताना योग्य काळजी घेतली पाहिजे. या बँकेने कर्ज मागणी अर्जाची योग्य छाननी करून वेळेवर कर्ज मंजूर करून त्याचं त्वरित वितरण केलं पाहिजे. कर्जफेडची क्षमता व तारण मालमत्ता यांचा विचार करून कर्जाचे वाटप सुलभ व पारदर्शक केले पाहिजे. कर्जाच्या वापरावर या बँकेने नियंत्रण ठेवले पाहिजे. संचालकाचे नातेवाईक आणि हितसंबंधित व्यक्तींना काळजीपूर्वक कर्ज मंजूर केली पाहिजेत. म्हणजेच नागरी सहकारी बँकांनी आपल्या कर्ज वाटपामध्ये सुलभता निर्माण केली पाहिजे. सुलभता निर्माण करायची म्हणजे काय करायचं तर बँकेनं कर्ज मागणी अर्जाची योग्य ती छाननी केली पाहिजे. त्या अर्जाची योग्य छाननी करूनच कर्ज मंजूर केलं पाहिजे. त्या कर्जफेडीची क्षमता विचारात घेतली पाहिजे. कर्ज मंजूर करताना योग्य किमतीचं तारण घेतलं पाहिजे. तरच या बँकांची कर्ज वसुली योग्य पद्धतीने होऊ शकेल. अन्यथा या बँकांच्या थकबाकीचं प्रमाण आपणास वाढताना दिसेल. त्यानंतर पुढचा उपाय आहे तो म्हणजे एकेरी नियंत्रण. आता नागरी सहकारी बँका ज्या आहेत या नागरी सहकारी बँकावर दुहेरी नियंत्रण असलेलं आपणाला दिसून येतं. एका बाजूला मध्यवर्ती बँक की जिला आपण रिझर्व्ह बँक म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला राज्य सरकारचं सहकार खातं यांचं संयुक्तपणे नागरी सहकारी बँकांवर नियंत्रण असलेलं दिसून येतं. व्यवस्थापनाच्या दृष्टीने हे दुहेरी नियंत्रण असणं अडचणीचं असतं. बँकेला नवीन शाखा विस्तार करावयाचा झाला, गुंतवणुकीत वाढ करावयाची झाली, कर्ज वसुली करावयाची झाली तर रिझर्व्ह बँक आणि सहकार खाते यापैकी कोणाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावयाची असा प्रश्न या बँकांपुढे निर्माण होतो. म्हणून नागरी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक व सहकार खाते यापैकी कोणाचं एकट्याचंच नियंत्रण असणं फार महत्त्वाचं आहे. या बँकांच्या विकासासाठी आणि अधिक स्वातंत्र्य व स्वायत्तता देण्यासाठी राज्याने सुधारित कायदा सहमत केला पाहिजे की जेणेकरून एकतर राज्य शासनाचं नियंत्रण असावं
किंवा एकतर रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण असावं. दुहेरी नियंत्रण असणं हे देशाच्या नागरी सहकारी बँकांच्या विकासाच्या दृष्टीनं घातक ठरतंय. म्हणून एकेरी नियंत्रण असणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा उपाय आहे तो म्हणजे निष्ठावंत संचालक मंडळ. आता नागरी सहकारी बँका जे आहेत या नागरी सहकारी बँकांचं जे संचालक मंडळ आहे हे संचालक मंडळ निष्ठावंत असणं फार महत्त्वाचं आहे. कारण नागरी सहकारी बँकांवर राजकीय व्यक्तींचा फार मोठा प्रभाव पडतो. राजकीय पुढाऱ्यांच्या नागरी सहकारी बँका मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहेत. मग राजकीय व्यक्तींशी नागरी सहकारी बँका संबंधित असल्यामुळे त्या राजकीय व्यक्ती आपल्या विश्वासातील व्यक्तींची संचालक मंडळामध्ये नेमणूक करतात. म्हणजे आपले जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत स्थानिक पातळीवरील त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संचालक म्हणून नागरी सहकारी बँकेमध्ये नेमलं जातं. आणि अशा व्यक्तींची जर नेमणूक केली गेली तर या बँकांच्या विकासामध्ये अडथळे निर्माण होतात. कारण या व्यक्तींकडून या बँकांच्या कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हस्तक्षेप होताना दिसून येतो. नोकर भरती असेल, कर्ज वितरण असेल, कर्ज वसुली असेल इत्यादी बाबतीत या बँकामध्ये राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. म्हणून नागरी सहकारी बँकांनी राजकीय दबावाचे वर्चस्व न मानता योग्य गरजू सभासदांनाच कर्ज द्यावीत की त्यामुळे वसुलीची समस्या राहणार नाही. बँकांनी दैनंदिन कामकाजात व कर्मचारी भरतीमध्ये राजकीय हस्तक्षेप टाळला पाहिजे. संचालक मंडळाने व्यवहारात बँकिंग तत्त्वे आणि रिझर्व्ह बँक तसेच सहकार खात्याच्या आदेशाचे निष्ठापूर्वक पालन केलं पाहिजे की जेणेकरून नागरी सहकारी बँकांची प्रगती योग्य पद्धतीनं होऊ शकेल. म्हणजेच नागरी सहकारी बँकांनी राजकीय दबावाचं वर्चस्व मानता कामा नये. कर्ज वसुली असेल, कर्ज वाटप असेल किंवा कर्मचाऱ्यांची नेमणूक करणं असेल या बाबतीत नागरी सहकारी बँकांनी राजकीय दबावाला बळी न पडता आपलं कामकाज पार पाडलं पाहिजे. त्यामुळे या बँकांची कर्ज वसुलीची समस्या उरणार नाही. कर्ज वसुली वेळेवर होईल. बँकांनी दैनंदिन कामकाजात व कर्मचारी भरतीमध्ये राजकीय हस्तक्षेप टाळला पाहिजे. म्हणजेच बँकांनी राजकीय दबावाला बळी न पडता कर्मचारी वर्ग यांची नेमणूक केली पाहिजे. संचालक मंडळानेही बँकेच्या व्यवहारात हस्तक्षेप करता कामा नये. नागरी सहकारी बँकांना त्यांच्या नियमाप्रमाणे कामकाज चालू देण्याच्या बाबतीत संचालक मंडळाने या बँकांना सहकार्य करणं फार अपेक्षित असतं. आणि शेवटचा उपाय आहे आधुनिक बँकिंग सेवा. नागरी सहकारी बँकेने आपल्या सभासदासाठी आधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. नागरी सहकारी बँकांकडे स्वतःचा निधी अपुरा असल्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या दिसतात. राष्ट्रीयकृत बँका
व व्यापारी बँकाप्रमाणे आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये नागरी सहकारी बँका फारशा यशस्वी झालेल्या दिसून येत नाहीत. कारण नागरी सहकारी बँकांकडे स्वतःचा निधी अपुरा असल्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या दिसतात. राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकाप्रमाणे आपल्या ग्राहकांना आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देऊ शकत नाहीत. त्यामुळे या बँकांकडे ग्राहकांची संख्या फारशी दिसून येत नाही. त्यासाठी नागरी सहकारी बँकांनी आपल्या सभासदांसाठी व ग्राहकांसाठी काळाच्या ओघात होणारे जे बदल आहेत या बदलाचा स्वीकार केला पाहिजे. त्यासाठी ATM सेवा, ज्याला आपण ॲटोमॅटिक टेलर मशीन म्हणतो, की 24 तास पैसे उपलब्ध करून देण्याची सुविधा नागरी सहकारी बँकांनी उपलब्ध करून दिली पाहिजे. त्याचबरोबर कोर बँकिंग यासारख्या सेवा या बँकांनी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्याचबरोबर संगणकीकरणाचा स्वीकार करून कर्मचारी वर्गालाही प्रशिक्षित केले पाहिजे. टेलिबँकिंग, मोबाईल बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड इत्यादी सेवा नागरी सहकारी बँकांनी सभासदांसाठी व ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. जर नागरी सहकारी बँकांनी आपल्या सभासदांसाठी व ग्राहकांसाठी काळाच्या ओघात होणारे जर बदल स्वीकारले, त्यांना ATM सुविधा, कोअर बँकिंग, टेलिबँकिंग, मोबाईल बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यासारख्या जर सेवा उपलब्ध करून दिल्या, तर नागरी सहकारी बँकांची प्रगती जास्त गतीनं होऊ शकेल. म्हणून नागरी सहकारी बँकांनी सभासद वर्ग आणि बिगर सभासद वर्गांसाठी अशा सुविधा उपलब्ध करून देणं फार महत्त्वाचं असतं. तर नागरी सहकारी बँकांनी सभासद वर्ग, ठेवीदार वर्ग, सामान्य जनता यांचा विश्वास आपल्या दैनंदिन कामातून मिळवण्यासाठी आधुनिक बँकिंग तंत्राचा वापर करावा आणि ग्राहकांच्या सोयीप्रमाणे कार्यालयातील कामकाजामध्ये जर बदल केला, तर नागरी सहकारी बँका त्यांच्या कार्यामध्ये यशस्वी होऊ शकतील, अन्यथा यशस्वी होऊ शकणार नाही. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण नागरी सहकारी बँकेच्या समस्यावर कोणकोणते उपाय योजता येतील याचा विचार आजच्या तासाला आपण केलेला आहे. आपण सुरुवातीलाच पाहिलं आपण 2 चार्ट पाहिलेत. समस्यावरील उपायामध्ये डाव्या बाजूला 5 उपाय आहेत, उजव्या बाजूला 5 उपाय आहेत. जे समस्या नागरी सहकारी बँकांच्या होत्या त्याच समस्या अगदी विरुद्ध दिशेनं त्या ठिकाणी या उपायामध्ये मांडलेल्या आहेत. कारण नागरी सहकारी बँकांच्या समस्यामध्ये आपण एक समस्या पाहिली होती, अनुत्पादक कर्जावर भर. आणि आता उपायामध्ये आपण पहिलाच उपाय पाहतोय की उत्पादक कर्जावर भर दिला पाहिजे. म्हणजे नागरी सहकारी बँकांनी अनुत्पादक कर्जाऐवजी उत्पादक कर्जावर भर दिला पाहिजे. त्यानंतर दुसरा उपाय आहे कर्मचारी वर्गास प्रशिक्षण. आपण त्याच्यामध्ये समस्यामध्ये पाहिलं होतं प्रशिक्षणाचा अभाव, ही समस्या आपण पाहिली होती. मग ती समस्या जर दूर करावायची असेल तर कर्मचारी वर्गास प्रशिक्षण देणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून इथं दुसरा उपाय सांगितलेला आहे कर्मचारी वर्गास प्रशिक्षण. त्यानंतर आपण एक समस्या पाहिली होती भांडवलाचा अभाव म्हणून समस्या आपण पाहिली होती की नागरी सहकारी बँकांकडे सभासद आणि बिगर सभासद वर्गांच्या ठेवी कमी आहेत, सभासद संख्या कमी आहे. त्यामुळं भाग भांडवलाच्या रूपानं किंवा प्रवेश फीच्या रूपानं नागरी सहकारी बँकांकडं पुरेसं भांडवल उपलब्ध होत नाही. म्हणून
आपण नागरी सहकारी बँकांच्या उपायामध्ये हा उपाय सुचवलेला आहे की भांडवलात वाढ. त्यानंतर पुढचा उपाय सांगितलेला आहे कार्यक्षम व्यवस्थापन. नागरी सहकारी बँकांच्या समस्या पाहत असताना आपण एक समस्या पाहिली होती की अकार्यक्षम व्यवस्थापन. म्हणजेच नागरी सहकारी बँकांचे व्यवस्थापन हे अकार्यक्षम आहे. आणि इथं उपायामध्ये आपण सांगितलं की कार्यक्षम व्यवस्थापन केलं पाहिजे, व्यवस्थापनामध्ये सुधारणा केली पाहिजे, तरच नागरी सहकारी बँकांच्या समस्या दूर होऊ शकतील. त्यानंतर पुढचा उपाय आता इथं आपण पाहिला समतोल विकास. आपण समस्यामध्ये पाहिलेलं होतं की असमतोल विकास. जर ती समस्या दूर केली आणि सर्व प्रदेशांचा समान विकास घडवून आणला नागरी सहकारी बँकांच्या बाबतीत, तर नागरी सहकारी बँका प्रगतीपथावर येऊ शकते. त्यानंतर उजव्या बाजूच्या उपायामध्ये 6वा उपाय सांगितला आहे पहा, थकबाकी वसुली. आपण समस्या पाहिली एक की वाढती थकबाकी. मग जर ती वाढती थकबाकी जर कमी केली आणि थकबाकीच्या वसुलीवर जर या बँकांनी जर जोर दिला आणि त्यामध्ये जर त्या यशस्वी झाल्या, तर निश्चितच नागरी सहकारी बँकांचा जो विकास आहे तो विकास वेगानं होईल. त्यानंतर पुढचा उपाय कर्ज वाटपात सुलभता. नागरी सहकारी बँकांनी जर कर्ज वाटपामध्ये सुलभता निर्माण केली तर या बँकांचा विकास होणारच आहे. म्हणून इथं उपाय सुचवलेला आहे की कर्ज वाटपामध्ये सुलभता. त्यानंतर एकेरी नियंत्रण. आपण नागरी सहकारी बँकांच्या समस्या पाहत असताना एक समस्या पाहिली होती की दुहेरी नियंत्रण, की नागरी सहकारी बँकांवरती दुहेरी नियंत्रण आहे. एका बाजूला राज्य सरकारचं सहकार खातं आणि दुसऱ्या बाजूला देशाची मध्यवर्ती बँक यांचं नियंत्रण राहतं. जर नियंत्रण एकेरी जर असेल तर या बँकांचा विकास अधिक गतीनं होऊ शकेल. म्हणून एकेरी नियंत्रण असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून नागरी सहकारी बँकांवरती एकेरी नियंत्रण असणं फार हिताचं आहे. नंतर आपण पुढचा उपाय पाहिला पहा, निष्ठावंत संचालक मंडळ. नागरी सहकारी बँकांमध्ये संचालक मंडळ जे आहे ते संचालक मंडळ निष्ठावंत असलं पाहिजे, की सहकारी संस्थेच्या विकासासाठी त्यांच्याकडं धडपडण्याची क्षमता असली पाहिजे. केवळ राजकीय स्वार्थापोटी नागरी सहकारी बँकेचं संचालक मंडळ किंवा संचालक म्हणून जर पद स्वीकारलं गेलं तर या बँकांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होणार आहेत. म्हणून नागरी सहकारी बँकेमध्ये निष्ठावंत संचालक मंडळ असणं फार महत्त्वाचं आहे. आणि आपण शेवटचा उपाय पाहिला होता की आधुनिक बँकिंग सेवा. नागरी सहकारी बँकांनी आधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, की जेणेकरून आधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध जर करून दिल्या, मग त्यामध्ये ATM सुविधा असेल, कोर बँकिंग सुविधा असेल, मोबाईल बँकिंग सुविधा, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अशा सुविधा जर उपलब्ध करून दिल्या तर नागरी सहकारी बँकांची प्रगती अधिक गतीनं घडून येऊ शकेल. म्हणून आधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध करून देणं फार महत्त्वाचं आहे. असे एवढ्या समस्यावरील उपाय त्या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत. आपण या प्रकरणामध्ये नागरी सहकारी बँक, नागरी सहकारी बँकांच्या व्याख्या पाहिल्या, नागरी सहकारी बँकांची कार्य पाहिली, नागरी सहकारी बँकेच्या समस्या पाहिल्या आणि त्याचबरोबर नागरी सहकारी बँकांच्या समस्यावर कोणते उपाय योजता येतील याचा विचार आपण आजच्या तासाला केलेला आहे. आपण यानंतरच्या तासाला आपण कोणत्या बाबीचा विचार करणार आहोत, तर नागरी सहकारी बँकांच्या जे प्रकरण आहे त्याचा जो स्वाध्याय आहे, की या बँकांवर किंवा या प्रकरणावरती कसे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जाऊ शकतात याचा विचार आपण या उद्याच्या तासाला आपण करणार आहोत. त्यामध्ये
बहुपर्यायी प्रश्न असतील, एका वाक्यात उत्तरे द्या असतील, उपयोजनावर आधारित प्रश्न असतील, संज्ञा स्पष्ट कराय, टिपा लिहा, कारणे द्या, थोडक्यात उत्तरे द्या आणि सविस्तर उत्तरे द्या. हा जो भाग आहे हा भाग आपण पुढच्या तासाला पाहूया. धन्यवाद.